विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत एक्सरसाइज 8 त्यामधला 8वा 9वा आणि 10वा प्रश्न, जे की परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया 8व्या प्रश्नाला. Which of the following statement is false in case of triangular number? म्हणजे ट्रायंग्युलर नंबर त्रिकोणी संख्येसाठी चुकीचं विधान कोणतं आहे यामधलं ते तुम्हाला ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील 3 पर्याय योग्य आहेत आणि चौथा पर्याय हा चुकीचा आहे. तो चुकीचा पर्याय कोणता आहे तुम्हाला ओळखायचा आहे. पहा, त्याचे नियम दिलेले आहेत तुम्हाला, त्या नियमावरून तुम्हाला ओळखायचे आहे. Half of the product of two consecutive numbers gives a triangular number. म्हणजे दोन सलग संख्यांचा गुणाकार त्याचा अर्धा भाग म्हणजे 2 भाग केले तर ट्रायंग्युलर नंबर येतो. पहिला पर्याय हा बरोबर आहे, कारण ट्रायंग्युलर नंबरचं बघा सूत्र काय आहे, n कंसात n + 1 डिवायडेड बाय 2. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचा बरोबर आहे. पहा आता दुसरा काय, a number of obtained by multiplying number by itself gives a square number. मल्टिप्लाय दोन संख्यांचा गुणाकार केल्यावर काय होतो, स्क्वेअर नंबर निघतो. म्हणून दुसरा सुद्धा पर्याय तुमचा बरोबर आहे. एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार केल्यावर स्क्वेअर नंबर. आता तिसरा पर्याय पहा, 1 is a triangular as well as square number. एक हा ट्रायंग्युलर नंबर सुद्धा आहे आणि स्क्वेअर नंबर सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. मग आता चौथा पर्याय बघा, the product of two consecutive number gives a triangular number. दोन सलग संख्यांचा गुणाकार म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं बरोबर आहे, कारण हे पर्याय चुकीचा आहे, तुम्हाला चुकीचा ओळखायला सांगितलं आहे. मग पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 बरोबर आहे आणि चौथा पर्याय हा चुकीचा दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचे बरोबर आहे. पहा आता 9वा प्रश्न, which of the following is not pair of twin prime number? Not pair म्हणजे योग्य जोडी नसलेला पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. कशाचा ओळखायचा आहे, ट्विन प्राइम नंबर. ट्विन प्राइम नंबर काय आहे, ट्विन प्राइम नंबर मध्ये 2 चा फरक असतो. मग सगळ्या जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत बघा, 11 आणि 13. यामध्ये कितीचा फरक आहे, 2 चा. 30 आणि 50. 30 आणि 50 मध्ये 50 हा प्राइम नंबर आहे का, नाही. 50 हा प्राइम नंबर नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. बाकी 70 आणि 90 हा सुद्धा ट्विन प्राइम नंबर आहे आणि 29 आणि 31 सुद्धा ट्विन प्राइम नंबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 30 आणि 50 हे 30 प्राइम नंबर आहे पण 50 प्राइम नंबर नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पहा आता 10वा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न आहे, which of the pairs is neither co-prime nor twin prime number? म्हणजे co-prime नंबर सुद्धा नाही आणि ट्विन प्राइम नंबर सुद्धा नाही, अशी तुम्हाला जोडी पर्यायामधून ओळखायची आहे. पर्यायामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, 71 आणि 73. बघा, 41 आणि 43, 29 आणि 31 या सगळ्यांचे काय आहे, कॉमन फॅक्टर काय येतो, 8. आणि 82 आणि 88 पर्याय क्रमांक 1 यांचे फॅक्टर्स काय आहेत, 1 पेक्षा जास्त आहेत. ह्या संख्या दुसऱ्या सुद्धा पाड्यामध्ये येतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 पेक्षा जास्त कॉमन फॅक्टर्स या संख्येला आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचे बरोबर आहे. अशाच स्कॉलरशिपचे आणि नवोदयचे प्रश्न अगदी सोप्या भाषेमध्ये शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रश्नावली सोबत. धन्यवाद.